आणि आता पाहणार आहोत टॉप 9 महत्त्वाच्या बातम्या। रामटेक विधानसभेतील काँग्रेसचे नेते गज्जू यादव लवकरच भाजपमध्ये प्रवेश करणार। सुनील केदार यांच्या हेकेखोर राजकारणाला कंटाळून राजीनामा, गज्जू यादव यांची माहिती। ठाकरे गटाला कामगार कर्मचारी संघटना कृती समितीचा पाठिंबा, 25 लाख सभासद असलेली कामगार कर्मचारी संघटना उद्धव ठाकरे यांच्या सोबत। लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हेलिकॉप्टरच्या मागणीमध्ये आता 40% वाढ। चार्टर्ड विमानं त्याचबरोबर हेलिकॉप्टर पुरवणाऱ्या व्यावसायिकांना 15 ते 20% अधिक उत्पन्नाची अपेक्षा। केंद्र सरकार 5 लाख मेट्रिक टन कांदा खरेदी करणार। 90% कांद्याची खरेदी नाशिकच्या नाफेडमधून होणार। जायकवाडी धरणामध्ये फक्त 16%च पाणीसाठा शिल्लक। धरणामधील पाणीसाठा पिण्यासाठी राखीव। छत्रपती संभाजीनगरमधील नागरिकांवर पाणी टंचाईचं भीषण सावट। महाराष्ट्रासह देशातील 11 राज्यांमध्ये पारा वाढणार। तातडीच्या उपचारासाठी राज्यातील आपला दवाखाना सज्ज। पश्चिम महाराष्ट्रासह मराठवाड्यामध्ये काही ठिकाणी आज तुरळक पावसाची शक्यता, तर पुढील 72 तासामध्ये राज्यात मुसळधार पावसाचा हवामान खात्याचा इशारा। सावंतवाडी दोडामार्ग वन्यजीव परिसर संवेदनशील क्षेत्र घोषित करा। मुंबई उच्च न्यायालयाचं महत्त्वपूर्ण निरीक्षण। मुंबईची लाईफलाईन आणखी वेगवान होणार। रेल्वे गाड्या तब्बल 110 ते 130 किलोमीटर प्रति तास या वेगाने धावणार। मुंबई उपनगरीय रेल्वे मार्गावर सुरक्षा कुंपण उभारण्याचं नियोजन।